सुद्धा आपल्याला काढाव्या लागतील, पण त्या 2024 ला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सुधार करू असा विश्वास सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून व्यक्त करू। राम शिंदे बोलताय की एमआयडीसी आणलं नाही, याचं कुठेतरी तुमचं अपयश आहे, ते तुम्ही झाकण्याचा प्रयत्न करताय, वन विभागाच्या त्या जागा नाहीयेत असं त्यांचा दावा। असं कोण म्हणलं? राम शिंदे। जेव्हा केव्हा मी बोललोय, मी पुराव्यात सकट बोललोय। राम शिंदेंना जर धाडस असेल, हिम्मत असेल, सगळे कागदपत्र त्यांनी पुढे आणावेत। आता कुठेतरी 2 ड्रोन सर्वे सुरू झालाय। आता माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत। माझं एकच मत आहे, 2 एमआयडीसी होत असतील तर होऊन द्या। एक तुमची एमआयडीसी फॉरेस्टची एमआयडीसी असेल, तिथं आपण झाडं लावू, आणि एक एमआयडीसी आम्ही जी पुढे आणत आहोत त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्री आणू। एका बाजूला झाडं लावल्यामुळे पाऊस तर पडेल, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही जी एमआयडीसी आणतो त्यामुळे गरिबाला, मुलांना मुलींना तिथं नोकरी मिळेल। त्यामुळे याच्यामध्ये दुजाभाव का करता? तुम्ही आणा, दोन्ही येऊ द्या, काय प्रॉब्लेम आहे? अजितदादांनी आजच्या व्हिडिओत असं म्हटलंय की इतर जे आहे ते राजकारण करणारे आहेत, मी काम करणारा तुमचा दादा आहे असं म्हटलं। आता त्याच्यावर आपण काय बोलणार? जेव्हा तुम्ही विचार सोडून बीजेपी बरोबर जाता, ती तुमची राजकीय भूमिका असते। त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही जेव्हा 30-35 वर्ष जो विचार सांभाळला, तो सोडून जेव्हा तुम्ही ज्या लोकांनी तुमच्यावर वेगळे आरोप केले त्या लोकांबरोबर तुम्ही जाता, मग त्याला आपण स्वार्थ सुद्धा म्हणू शकतो। त्यामुळे हे स्वार्थी राजकारण हे लोकांना कधीही पटत नाही, असं लोकांनाही वाटतं आणि आम्हालाही वाटतं। त्यांनी म्हटलं की मी अनेक योजना आणल्या, पण मला आता शिव्याशाप दिला जातोय, विरोधकांकडून सातत्याने शिव्याशाप दिला जातो। आम्ही तर कधी योजनेसाठी कोणालाही काय बोललेलो नाही। जे काय बोलतायत ते सामान्य लोक बोलतायत, आणि ते कसे बोलतायत तर लोकशाहीच्या माध्यमातून, म्हणजे इलेक्शनच्या माध्यमातून मताच्या स्वरूपात ते बोलत आहेत। त्यामुळे लोकांना त्या गोष्टी पटल्या नाहीत। आम्ही कधीही दादांनी जो विकास केला त्या विकासाबाबतीत कधीही काय बोललेलो नाही। आम्ही त्यांच्या विचार बदलण्यावर तिथं बोललेलो आहे आणि बदललेली भूमिकेवर बोललेलो आहे। त्यामुळे कुठेतरी एक गल्लत दादांच्या बाबतीत तिथं होती असं मला वाटतं। वाल्मिकी कराड म्हणून नावाचा एक त्यांचा कार्यकर्ता आहे। धनंजय मुंडे साहेब हे मोठे नेते आहेत, पंकजाताई मोठ्या नेत्या आहेत। परळीची जनता अतिशय प्रामाणिक आणि साधी लोक आहेत।